भाऊ बोला बस काय. चालू असलेला सामना मात्र टायगर भोईर विपक्ष मोठे गावातील इंग्रज पाटील परिवार व त्या इंग्रजांचं पंच मात्र बाबू ड्रायव्हर यांचं आगमन झालं आमच्या अतिथी कक्षेमध्ये. तसे मोठे गावातील एक नृत्य दिग्दर्शक व गायक भूषण दामोदर भोईर यांच्याकडून सुद्धा या शृंखलेसाठी मात्र शुभेच्छा आल्यात. या शृंखलेसाठी मात्र एकनिष्ठ शिवसैनिक राजेश जगदीश भोईर यांच्याकडून सुद्धा या शृंखलेसाठी शुभेच्छा आल्यात. तर वाघ भोईर संघाचा पहिला सलामीचा गोलंदाज येतोय चायनावरून इम्पोर्ट केलेला गोलंदाज हर्षल अमर भोईर. पहिला चेंडू मात्र थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत सीमारेषे पार इंग्रजांच्या बॅट मधून आलाय पहिला चौकार. दुसऱ्या चेंडूवर सफलता प्राप्त होते. पहिल्या चेंडूवर षटकार चौकार आला खरा पण दुसऱ्या चेंडूवर मात्र सफलता प्राप्त केली ती इंग्रजांना बसलाय पहिला हादरा. मुंबई छोड़ के चले जाओ अंग्रेज भारत छोड़ो करके पहिलाच मात्र इंग्रज मैदानाच्या बाहेर चाललाय अक्षय पाटील. मात्र पहिला गडी गारद झालाय तो पाटील परिवाराचा अक्षय पाटील. ज्या अक्षय पाटीलला संपूर्ण जिम्मेदारी होती पाटील परिवाराची तोच अक्षय पाटील मात्र इंग्रजांना नाराज करतोय. पाटील अक्षय पाटील तर टायगर भोईर परिवाराची मात्र पहिल्या चेंडूवर चौकार दुसऱ्या चेंडूवर सफलता प्राप्त. ओ काय मात्र सुंदर गोलंदाजी चालू आहे. पहिला चेंडू चौकार दुसरा चेंडू सफलता तिसरा चेंडू निर्धाव. चायनावरून इम्पोर्ट केलेला मात्र वाघ भोईर परिवाराचा गोलंदाज हिंदू योद्धा हर्षल अमर भोईर. आणि पुन्हा एकदा चेंडू जातो निर्धाव. सुंदर गोलंदाजी चालू आहे मैदानावर. हर्षल अमर भोईर छोटा पॅकेट बडा धमाका वाघ भोईर संघाचा. चार चेंडू फेकले चार चेंडू मध्ये चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार त्याच्यानंतर तीन चेंडू निर्धाव फेकतो हर्षल अमर भोईर. याच्यानंतरचा होणारा सामना भोपी परिवार विपक्ष पाटील मडवी इंडियन्स. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत सीमारेषा बाहेर चौकार.
5 गडी झालाय मोठे गावातील इंग्रज परिवार पाटील परिवारांचा. पुन्हा एकदा उडवलाय लॉंग ऑन कडे मात्र महेंद्र भोईर कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही. दुसरा आद्रा बसतोय तो मात्र पाटील परिवाराला परेश पाटीलच्या स्वरूपात 8 धावसंख्येवर दुसरा. जागेवर नवीन फलंदाज जातोय ऑफिस कट्टा सामाजिक व सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष नैलेश दिगंबर पाटील. नैलेश ऑफिस कट्टा अध्यक्ष नैलेश यांना सुवर्ण संधी असणार आहे. ऑफिस कट्टाचे उपाध्यक्ष प्रशांत तानाजी पाटील यांच्याकडून नैलेशसाठी प्रति षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. एवन जोडीचे अरविंद वसंत भोईर याला प्रति झेलसाठी देवचंद्र भास्कर भोपे यांच्याकडून मात्र 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. साला कालच्या दिवशी छोटा परिवार भगत परिवार होता पण त्यांच्या जावयावी मात्र बक्षिसांची लयलूट केली होती. मोठुरी गावातील इंग्रज पाटील परिवार त्यांचा जावई आज एक सुद्धा दिसत नाही बक्षिसांची लयलूट करण्यासाठी. पहिल्या चेंडूवर आले एकेरी दुसरा शतक हाताळण्यासाठी हेमंत भोईर. पहिल्या चेंडूवर आले एक धावसंख्या संघाचं धावफलक खालतोय. संघ पोहोचतोय तो 9च्या घरात. फुलटा चेंडू पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते. तिथं असणारा क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही तोपर्यंत 2 धावसंख्या पळवून काढल्या. या 2 धावसंख्या संघाची वाढती धावसंख्या झाली ती 11. डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जर कॅमेरामन कैद करा क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक कैद करा निस्ती टोपी दिसणार. अवांतर चेंडू अवांतर धावसंख्येने संघ पोहोचतोय तो 12च्या घरात. खराब गोलंदाजी आणि हा चेंडू मात्र सुंदर चेंडू. स्वतः यष्टीरक्षक कल्पेश भोईर कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही. चेंडू जातो निर्धाव. ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशन सीमारेषेच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. या एक धावसंख्येने संघ पोहोचतोय तो 13च्या घरात. फुलटा चेंडू दर्पण पाटीचा चेंडू जेल खाली 2 क्षेत्ररक्षक जावताय पण हायवान राक्षस महेंद्र भोईर कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही. वज्रमुठी जेल कैद करतोय आणि तिसरा हादरा बसतोय. मोठुजी गावाच्या इंग्रजांना पाटील परिवार डीजे निश्चित भाऊबंद चषकामध्ये आता 2 दिवसामध्ये टीमी खेळल्या त्याच टीमी खेळवल्या जातील. पुढच्या टीमीला प्राधान्य नाही. बायचीची जोरदार अपील पण बाईच्या स्वरूपात एक मात्र धावसंख्या पळून काढली. दुसरीसाठी कॉल आणि 2 धावसंख्या मात्र पळून काढल्यात. या 2 धावसंख्या संघाची वाढती धावसंख्या झाली ती 15. लेग बाईच्या स्वरूपात 2 धावसंख्या आल्यात.
पाण्याची व्यवस्था करायची. चला 12वा क्षेत्ररक्षक 12वा फलंदाज पाणी घेऊन जायचंय. बारा चेंडूचा खेळ संपलाय. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 15. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. उर्वरित 12 चेंडूंमध्ये कितपर्यंत धावसंख्येची मजल मारू शकतोय पाटील परिवार ते पाहायचं आहे आपल्याला. अर्धा पल्ला संपन्न झालाय. पहिल्या पूर्वार्धामधील 12 चेंडूंचा खेळ संपलाय. तर उर्वरित 12 चेंडूंमध्ये कितपर्यंत धावसंख्येची मजल मारू शकतोय मात्र पाटील परिवार. तर समोर फलंदाज नैलेश पाटील तर गोलंदाज असणार आहे आयकॉन गोलंदाज दुशांत भोईर. दुशांत भोईर मात्र फुलटॉस चेंडू होता मात्र गती परिवर्तन केलं, गती मिश्रण केलं. एक धावसंख्या पळून काढली. दुसरीसाठी कॉल आणि मात्र एकच धावसंख्या समाधान मानावं लागते दोन्ही फलंदाजांना. एका धावसंख्येने संघाची वाढती धावसंख्या झाली ती 16. दुष्यंत भोईर मात्र गावदेवी उसरली मधून खेळताना पाहायला मिळतात. आज मात्र परिवारासाठी मात्र इथं आलाय मात्र दुष्यंत भोईर. भोपी परिवाराचा नटखट कान्हा निखिल नारायण भोपी यांचं आगमन झालंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतं. तिथं असणार क्षेत्ररक्षक विक्की भोईर कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही. एकच धावसंख्या समाधान म्हणावं लागतो. एका धावसंख्या संघाची वाढती धावसंख्या झाली 17. चला ओमसाई रिक्षा युनियनचे चालक मालक बिग बॉस मधला सनी देऊळ मात्र पंकज मानाजी भोपी यांनी सुद्धा आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचंय. पंकज मानाजी भोपी पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेनं मारण्याचा मानस होता पण चुकतोय, मिस होतोय फलंदाज. चेंडू सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. चेंडू जातोय निर्धाव. 3 चेंडूंचा खेळ संपला. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघ पोहोचतोय तो 17च्या घरात. टायगर भोईर परिवार फुलटॉस चेंडू उडवलाय मात्र लॉंग ऑफच्या दिशेने. तिथं मात्र इलेश भोईर याच्या वज्र मुठीमध्ये मात्र झेल झालाय. काय चौथा आद्रा बसतोय मात्र पाटील परिवाराला. पाटील परिवारात अनुज पाटील यांचं आगमन झालंय. पाटील परिवाराचं मात्र मोठ्याच्या गावामध्ये सरपंच जास्त झालेत पण मात्र खेळाडू कमी झालेत पाटील परिवारामध्ये. पुन्हा एकदा डावखुरी आताचा फलंदाज विजय मुरली विजय मात्र पाटलांचा मुरली विजय. चौथ्या षटकामध्ये मात्र निश्चित वर्णी अनुज पाटीलची लागेल. ओ मिसबा शॉट मात्र आणि झेल मात्र जमिनीला दान न करता झेल पकडलाय तो विकी भोईर यानं. 5वा आद्रा बसतोय विजय मुरली विजयच्या स्वरूपात पाटील परिवाराला.
चला वळूया आपण आता एक चेंडूच्या समाप्तीनंतर सत्कार समारंभाकडे वळू आपण. अतिथी गेट्स गॉड या व्यक्तीप्रमाणे अतिथी देवो भव. आणि हा चेंडू सुद्धा जातो निर्धाव. तर वळूया आपण अतिथी कक्षकडे. 2 धावसंख्या देऊन 2 सफलता प्राप्त केल्या दुष्यंत भोईर यानं. मी रवींद्र भास्कर भोपी याला विनंती करतोय की चला या पाटील परिवाराचे पंच जितेंद्र लक्ष्मण पाटील यांचा सत्कार करतील. मोठीजी गावातील डेंजर ड्रायव्हर. धावसंख्या झाल्यात 17. का असा माणूस जर बघितलं तर त्याच्या शरीरयष्टीकडे जर बघितलं तर ऑटोचा सुद्धा ड्रायव्हर वाटणार नाही. पण संपूर्ण भारत ज्यानं टूर्स आणि ट्रॅव्हल्सनं पालथा घातलाय तो मात्र मोठीजी गावातील डेंजर ड्रायव्हर बाबू ड्रायव्हर यांचं मात्र स्वागत करतील. जुने जाणते ड्रायव्हर रवींद्र भास्कर भोपी यांच्या पवित्र शुभ असे मात्र बायचे प्रेमाचे उपदार शाल गुलाब पुष्प देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. मोठीजी गावातील डेंजर ड्रायव्हर शरीरयष्टीकडे जर बघितलं तर ऑटोचा सुद्धा ड्रायव्हर वाटणार नाही. पण 56 सीटर मात्र टूर्स अँड ट्रॅव्हल्स संपूर्ण भारत भ्रमण करून आलाय तो मात्र बाबू ड्रायव्हर. त्याचप्रमाणे विनंती करते ओमसाई रिक्षा चालक मालक युनियनचे मात्र स्वतः मालक महेश कृष्णनाथ भोईर यांना विनंती करतो त्याने यायचंय व त्यांचं स्वागत करतील. मात्र रवींद्र भास्कर भोईर यांच्या पवित्र शुभ असते मायेचे प्रेमाचे उपदार शाल गुलाब पुष्प देऊन त्यांना सन्मानित करण्यात येतोय. तसेच दृष्टी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे ओनर समाधान घनश्याम कामोडकर यांना विनंती करतोय चला या दृष्टी अतिशय सर्वांना कमी दरामध्ये महाराष्ट्र दर्शन ज्यांचं घडवले ते मात्र दृष्टी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे ओनर दुर्वी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे ओनर समाधान घनश्याम कामोडकर मामांच्या पवित्र असे त्यांचा सत्कार समारंभ करण्यात आलाय. तर मोठे गावातील पहिला इंजिनियर मोठोजी गावातील पहिला सिव्हिल इंजिनियर निखिल नारायण भोपी. चला वळूया मैदानाकडे. 6वा आदरा बसतो तो पाटील परिवार त्याच्या जागा नवीन फलंदाज मन्नत पाटील. अवांतर चेंडू अवांतर धावसंख्या संघाची वाढती धावसंख्या झाली ती 18. पाटील परिवार मात्र सर्व गोष्टींचं नियोजन करते पण आज मात्र रात्री त्यांनी क्रिकेटचं नियोजन केलं नाही. आज मात्र तिथं अनुपस्थित तिथं ते संदेश प्रमोद पाटील. मग पुढचा चेंडू मात्र बोलच्या स्वरूपात सफलता प्राप्त. हॅकर मोठीजी गावचा हॅकर गिरीश पाटील मात्र येतोय मैदानावर. उडवलाय चेंडू लॉंगॉनच्या दिशेने तिथं मात्र दुष्यंत भोईर जेलखाली कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही. व्यावसायिक क्रिकेट खेळणारा हा क्षेत्ररक्षक दुष्यंत भोईर आज मात्र आपल्या परिवारासाठी वेल काढून आलाय आणि गिरीश पाटील आल्या बाद होतोय कॅचच्या स्वरूपात. 8वा हादरा बसतोय तर मात्र पाटील परिवाराला त्याच्या जागेवर नवीन फलंदाज येतोय अनुज पाटील. रोखठोक आणि बेधडक अशी कामगिरी करणारा अनुज पाटील. रिव्हर्सचा पटका एकतरी आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू असणार आहे. 2 चेंडू शिल्लक. आतापर्यंत 3 सफलता प्राप्त केल्या त्या गोलंदाजाने. 1 चेंडू निर्धाव आणि 1 चेंडू अवांतर. पुन्हा एकदा जेल उडाय जेलखाली स्वतः यष्टी रक्षक क्षेत्ररक्षक मात्र गॅदर करतो चेंडू. एका धावसंख्येवर समाधान मानावं लागते. एका धावसंख्येने संघाची वाढती धावसंख्या झाली 19. अजून 1 चेंडू शिल्लक अनुज पाटील.
ग्रामीण कोट्यामधून खेळणारा मंगेश पाटील म्हणत आणि हा चेंडू जातो निर्धाव. 24 चेंडूचा खेळ संपलाय. 24 चेंडू मध्ये 18 धावसंख्या 19 धावसंख्या काढल्यात आणि 20 धावसंख्येचं लक्ष ठेवलंय ते मात्र वाघ भोईर परिवारासमोर. याच्या नंतरचा होणारा सामना भोपी परिवार विपक्ष पाटील मडवी इंडियन्स. याच्या नंतरचा आवाज आपल्याला पाहायला मिळेल पणेशजी भोपी सरांचा. हॅलो हॅलो. भोपीचे इथे पाहुणे आलेले आहेत. त्याच्यामध्ये समाधान कामोटकर, तसेच बाबू पाटील, तसेच प्रशांत पाटील. बाबू आणि समाधान अखंड भारतातल्या सर्व दिशा ज्या आहेत, म्हणजे जेवढं देवस्थान आहेत, जेवढ्या देवस्थानच्या सर्व ज्या दिशा आहेत, 4 दिशा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर, कुठली दिशा पाठ नाही असे दोघे चांगले ट्रॅव्हल्सवाले आहेत. स्वतः मालक आहेत, ड्रायव्हर आहेत आणि स्वतः मालक आहे ट्रॅव्हल्सचे. समाधान आणि बाबू यांना दोघांना आमच्याकडून धन्यवाद. साथी कॉमेंटेटर्स माझे शिष्य यश भगत आले आहेत, त्यांना नंतर मी देतो कॉमेंट्री. हा तसेच आमचे भोपी परिवारातून एक चांगली उभारणी घेतली ते निखिल सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर्स. खरोखरच चांगले त्यांचे प्लॅनिंग असतात. घराचे प्लॅनिंग असे असतात की भरपूर गावातले मोठीदुईची जेवढे घरं झालीत त्या प्रत्येक आता सुंदर असे त्यांनी बंगले बोला, घरं बोला, स्लॅब बोला, सर्वांसाठी उपलब्ध असा निखिल भोपी आहे. त्यांना फोन करा. तुमचा घर 2 महिन्याच्या आत होणार म्हणजे होणार, परंतु पैसा टायमावर पाहिजे. नाही तर तुम्ही बोलशील पनीस पुढच्या वर्षी पैसे ना आता घर बांध करशी इटानू. ज्यावेळी मोठ्या फाट्यामध्ये कुर्ली पिलाला जन्म देते, ज्यावेळी मोठ्या फाट्यामध्ये कुर्ली पिलाला जन्म देते, त्यावेळी कुर्लीमध्ये पिल्लाना पोरानू भरतीच्या वेळी जाताना डोकरीत सावध. ती पिल्ल म्हणतात का मम्मी? अरे तिथे जीवन भोपी नावाचा वस्ताद आहे. एका झिलीन 8 गुतविल आणि 7 घटविल असा तो खतरनाक आहे, डेंजरस जीवन भोपी. तो नाही नव्हता, तो दुसरा कुठला म्हणतात. छावा पिक्चर मधला एक डायलॉग सांगतो मी. सुंदर डायलॉग आहे, म्हणजे मला तो आवडला, सीनच आवडला. आक्रमण हो चुका है, मुगल आ चुके हैं, कौन? गनुजी और कान्होजी तैयार. महाराज इसी वक्त 10-20 तोलों की टुकड़ी दे रहा हूं सुरक्षित रायगढ़ के लिए जाने के लिए. तुम यहां से निश्चिंत जाओ. शेर के छावा को कभी कुत्तों से पिल्लों से भागते हुए देखा है क्या? कभी. मेरा मन करता है कि मैं धाड़ दूं. जय भवानी. पहिला चेंडू टाकण्याची सुरुवात आणि मॅच सुरुवात स्टार्ट. हाला पहिलाच फुलटॉस डायरेक्ट पप्पूंचे डायन डायरेक्ट गेला आरपार, थांबत नाही. चेंडू 6. वंडरफुल टायमिंग. दिस इज द वंडर डेंजरस. The timing 6 where rights of people crowd and they have this product.
आम्हाला म्हणजे समजून नाही काय बोलताय, तर मी बोलू उर्दू मिक्स करतोय. एकदा पुढचा आता 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 आदिवासी भाषा. अरे दादा नहार तू घुसैला बघ बॉल कसा केला बघ, कसा वाट चोखल हा दादानी काट मस्त टाकला हा तो चौका. अल्लाह हे भारी हा दादा, हा असाच घुसला हा तू. हा हा इथे आता ही आदिवासी आता हिंदी बोलतो. खेळायला कोण आहे इथे तुम्हाला? कोण कोण खेळते, कोण खेळते कोण? निलेश. निलेश स्ट्राइक साठी सज्ज. निलेश मैं आता हिंदी में चालू करतो कॉमेंट्री. निलेश इज डेंजरस. नाही तसा नाही. हिंदी हाँ. निलेश सबसे अच्छा गेंदबाज है, उसके पास बहुत ताकत है और भयानक शॉट की महारत हासिल करने के लिए वो गए थे, लेकिन बीच में थक चुके हैं और बोले पानी में पानी पी रहा और ऑल आउट हो चुके हैं. ये कुछ काम का नहीं आदमी. नीलेश भाई क्या है तुम्हारे हाथ में? ऐसी बैट थी पावरफुल, तुम्हारे गेंदबाज थे बहुत अच्छे खिलाड़ी थे, तो भी ये ऐसी कामयाबी तुमने हमको देखी, ये नहीं चलेगा ऐसा. बाद में हमें ऐसा नहीं चलेगा. बोलो कॉल्स. इथे इथे समाधान कामोटकर. ज्या वेळेला आम्ही गेलो होतो तिकडे जेजुरीला 2 महिन्यापूर्वी भोपी परिवार गेला होता, त्याच्यामध्ये भोईर पाटील परिवार गेला होता. भरपूर आम्ही म्हणजे 3 कुटुंब गेलो होतो. तर तिकडे गेलो तर भाजी जेवायला होती आम्हाला संध्याकाळी. समाधान भेटला टाइम हवं. समाधान जेवायला भाजी काय था बांधते होतं ज्याला ना आवरा म्हणा टोप म्हणला वागत्यांचा. इथला सगळं जेवलो त्यान काम तमाम जाऊ. सकाळचे समाधानला फोन केला, समाधानी फोनच नाही उचलला, तर का त्याला वाटतं मटण मागू म्हणून. इथे मात्र चेंडूवर लेग काय आउट. नो चेंडू काय आउट ना आउट. जा मस्त की थंडा पी नंतर ये. धावा धावा किती काढले? 11 धावा तेव्हा काढल्यास फक्त विजयासाठी 9 पाहिजे धावा. लास्ट चेंडू शिल्लक. 4 ओव्हरची मॅच आहे आणि धावा किती कमी काढल्यात रे आता. राज राज अविनाश पंडित इकडे या. पुढचा चेंडू मंगेश सर. There not this is Kafri to Hoff. This is Kara Fitting Kafri Hoff. Yes, guys, boundaries. येथे ओव्हर झालेली आहे. मंगेशी ओव्हर झाली. आता किती पाहिजे? 3 ओव्हरला किती पाहिजे रे? 18 बॉलात फक्त 5 पाहिजे. याच एकाच ओव्हर याच चेंडूवर फिनिश करून टाका. येथे आता मडवी आणि पाटील, मडवी आणि पाटील आणि भोपी. मडवी आणि पाटील परिवाराने टॉस पाडण्यासाठी या आणि त्यांच्यासाठी दुसरा संघ आहे तो खेळण्यासाठी सज्ज. भोपी परिवार टॉस पाडून घ्या. इथे वागे आलेला आहे. येथे प्रशांत तानाजी पाटील यांच्या हस्ते भोपी परिवार आणि मडवी परिवार यांचा टॉस पाडण्यासाठी त्यांच्या हातामध्ये शिक्का दिलेला आहे. त्यांचा निर्णय प्रशांत पाटीलच करणार. पाहूया छाप काटा कोणाचा पडतोय, भोपी यांचा पडतोय का मडवी पाटीलचा पडतोय. इथे 18 चेंडू 4 धावांची गरज. 5 18 चेंडू 5. पुढचा बॉलर परेश.
एक नंबर बॉलिंग, सुंदर बॉल. पाटील मडवी टॉच विन झाले आहेत. ते डायरेक्ट फिल्डिंग घेणार आणि खेळण्यासाठी आमंत्रण करणार भोपी परिवाराला. थोड्या वेळात सांगतील ते. इथे आता 17 चेंडू 5 धावांची गरज. इथे एक एक धाव करतात. कल्पेशला अनुभव आहे की पनिश फटका मारून फायदा नाही. एक काढूनशी मॅच डायरेक्ट काढून टाकतो. कारण की फटकेबाजी मारली आणि जर फसलो तर वाट लागेल. कारण की हा बॉलर खतरनाक आहे. पुढचा चेंडू परेश आणि हा खतरनाक काम तमाम. एक बाम 3 काम झाला मस्तपैकी. लावा आता बाम आणि विजयी भव संघ झालेला आहे तो भोईर परिवार. दोन्ही संघांचे हार्दिक आभार.